गजा के सामने लेग स्टंप से काफी बाहर निकल गया। अंपायर का इशारा, वाइड का खाता खुला बिना कोई मेहनत किए। मैंने पहले कहा लिमिटेड क्रिकेट टूर्नामेंट में नो बॉल और वाइड बॉल एक तरह से बैटिंग करने वाली टीम के लिए टॉनिक का काम करते हैं। बिना कोई मेहनत के हुए रन बढ़ते रहता है और आगे जाके काफी मुश्किल खड़ा कर देते हैं अपोजिट टीम के लिए। इस पीछे राइट आर्म ओवर, दूसरा गेंद कैच का मौका, नोबडी का नो मैंस लैंड की तरफ गेंद फेंका वहां पे, लेकिन फील्ड कर लिया। बैट्समैन के पास मौका 1 रन आसानी से लेने का। स्कोर बढ़ता हुआ 2 रन। बैट्समैन तैयार एक बार फिर से सामना करने के लिए। रोहित की अगले गेंद का राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए रोहित, ओह थ्रो जरूर किया लेकिन निशाना चूक गए वहां पे। इतना बड़ा गलत, थोड़ी सी भी गलती। यस, बाई का इशारा अंपायर का, बाई के रूप में एक एक्स्ट्रा रन और मिल गया। इस सिंगल के साथ स्कोर 3 रन आगे बढ़ता हुआ। बैट्समैन को किसी भी तरह की कोई परेशानी नहीं है, जबकि मात्र ये पहला ओवर ही चल रहा है। बैट्समैन ये कोशिश करेंगे जो 5 ओवर के मैच में कम से कम, इसके पहले के मैच में 60 रन आपने देखा था। अगली गेंद इस पीछे राइट आर्म ओवर एक बार फिर से, और ग्रेट बॉल, क्या बात है। आगे निकल गए थे बैट्समैन, लाइन में नहीं थे बैट्समैन गेंद के, और गेंद ने बाकी का पूरा काम करके दिखा दिया। विकेट गिरता हुआ काफी सस्ते में, जबकि स्कोर है मात्र 3 रन। पहला विकेट आउट होकर के पैविलियन वापस आता हुआ। चलिए नेक्स्ट बैट्समैन प्लीज बी हरिया। सरफराज उर्फ धोनी, इनको टाइटल धोनी का दिया गया और कैप्टन भी है। कैप्टन की जवाबदारी आप सभी समझ सकते हैं, बहुत बड़ी जवाबदारी होती है, जबकि आपका पहला विकेट काफी सस्ते में निपट गया है। आपके कंधे पे बहुत बड़ी जवाबदारी। सरफराज उर्फ धोनी, सरफराज के लिए अभी बैटिंग शुरुआत नहीं हुई और खुशखबरी है, 2 अगर आप 6 लगाइए 1000 रुपए पीटर सर की तरफ से ले जाइए। काफी शाम तक आप देखेंगे यहां पर इनामों की बौछार होने वाली है, बरसात होने वाली है। अच्छा हाँ, पावर प्ले में 2 6 अगर लगाइए 1000 रुपए का इनाम पीटर सर की तरफ से। गार्ड्स लेते हुए अंपायर से तैयार होंगे सामना करने के लिए अगले गेंद का। काफी शांत वातावरण। अब गर्मी का ये जो मौसम है बढ़ता हुआ, लेकिन उससे ज्यादा गर्मी क्रिकेट की है, उसके सामने ये गर्मी कुछ भी नहीं है। अगली गेंद राइट आर्म ओवर एक बार फिर से, नाइस प्लेसमेंट, पीछे जाके बैक फुट पे प्लेस किया और ये मौका था, थोड़ी मिस फील्डिंग, उसका फायदा उठाया। मैंने पहले कहा जहां पर 5 ओवर के मैच हो। हाँ जी, इसके बाद तीसरे मैच के लिए दोनों ही टीम के कैप्टन खिलाड़ी टॉस के लिए ग्राउंड में हाजिर रहे। प्लीज बी रेडी फॉर द टॉस फॉर द नेक्स्ट मैच। नाइस प्लेसमेंट, डीप एक्स्ट्रा पर 1 रन के लिए आसानी से। उधर ये करके नेक्स्ट बॉल टू गो, राइट आर्म ओवर कंटिन्यूअसली बॉलिंग, नाइस प्लेसमेंट, गेंद हवा में, जस्ट राइट। ओह क्या बात है, डाबर डबल प्लस 6 और एक चाहिए, एक 6 लगा, शानदार 6। पीटर सर की बात उन्होंने ध्यान में रखी है, एक अगर 6 लगे तो 1000 रुपए आपका इंतजार कर रहा है। लेकिन ध्यान रखना होगा, 1000 रुपए के लालच में विकेट मत खोइए। कई बार ऐसा होता है, क्योंकि ये क्रिकेट ही दुनिया में एक ऐसा खेल है जिसमें असंभव नाम की चीज नहीं होती है। यस इट्स अ डिफिकल्ट, कठिनाई हो सकती है। दुनिया में क्रिकेट ही एक ऐसा खेल है जिसमें इम्पॉसिबल के लिए कोई नाम नहीं है। कठिन होता है, वाइड बॉल होते हैं, एक बॉल में 7 चाहिए, एक वाइड हो गया, एक 6 लग जाते हैं, कुछ भी
Anything will be possible in the game of cricket in the world. पहला ओवर हुआ ना 11, एक 6 के बदौलत स्कोर अच्छे से आगे बढ़ता हुआ 11 रन। फ्रीडम 11 हाँ जी, हाँ सरफराज, एक पावर प्ले में और एक 6 चाहिए। 1000 रुपए का इनाम इंतजार कर रहा है आपको सरफराज के लिए। बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स। बॉलर्स प्रसाद सिवलकर, प्रसाद बोलिए, ठीक है। दूसरा ओवर प्रसाद के हाथों में गेंद। प्रसाद इज द बॉलर, बॉलिंग सेकंड ओवर। प्रसाद, राइट आर्म ओवर प्रसाद। ओहो हो, जस्ट वेट वेट, हा क्या बात है, हवाई फायर का नतीजा 6 रन। अगली गेंद एक बार फिर से रिवर्स हिट करने की कोशिश, फील्डर वहां पे मौजूद है, आउट का मौका। जस्ट वेट वेट, नहीं मेरे ख्याल में विकेट सुरक्षित है शायद, यहां से ऐसे लगा जो शायद, लेकिन थोड़ा सा लेट हो गए अपने फॉलो थ्रू में बॉलर, नहीं तो एक विकेट का चांस था। नेक्स्ट बॉल टू गो, प्रसाद इज द बॉलर। टैप करना चाहते थे लेकिन नहीं, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, कोई कॉम्बिनेशन नहीं। राइट आर्म हुआ, अगली गेंद एक बार फिर से, नॉट प्लस नॉट फाइट, अंपायर का इशारा। हा क्या बात है, 6। मैंने पहले कहा जो 5 ओवर के मैच में आपको सोचने और समझने का मौका है ही नहीं है। हो गया ना, 2 मार दिया है ना। हाँ पीटर सर, हाँ सरफराज, मेरे ख्याल में पावर प्ले में जो 2 6 था शायद वो लगा दिया है, बराबर है। हाँ सरफराज के लिए था वो। कैच का मौका, एक आसान कैच विकेट के पीछे, आउट करार दिए गए। आसान कैच था वहां पे और नुकसान सब विकेट गोइंग ऑल, स्कोर इज रनिंग वेरी वेरी स्लोली। हाँ भाई, a batsman, new batsman going on the crease now, please. Good name, Asif. Asif is the new batsman. He's on the crease. Asif. यह है इस्माइल यूसुफ क्रिकेट लीग का टूर्नामेंट और इस तरह के आयोजन कंटिन्यू ये खिलाड़ी करते रहते हैं और खिलाड़ियों का हौसला अफजाई हर तरह से करते रहते हैं। क्रिकेट के इस खेल में लोगों का मनोरंजन भी होता है, काफी सारे दर्शक आते हैं और ये क्रिकेट का कुनबा जो है वो हमेशा बढ़ते रहता है। सरफराज इज ऑन द नॉन स्ट्राइकर, आसिफ इज द न्यू बैट्समैन, इज ऑन द क्रीज नाउ। और ये दूसरा ओवर है ना, गुड बॉलिंग, ओ आउट इशारा, पहले ही गेंद पे आए खेलने के लिए आसिफ। ओ कट लगी वहां पर, एक आसान कैच एक बार फिर से विकेट कीपर के हाथों में। वेट 13 इज द टोटल, 23, यस 23 इज द टोटल। स्कोर हालांकि उतना खराब नहीं है, लेकिन अगर विकेट सुरक्षित रखें तो कम से कम 60-65 तक का जो टारगेट है वो पार कर सकते हैं। लेकिन ये जरूरी है, यू हैव टू स्ट्रेन इन द विकेट, विकेट पर आपको रुकना होगा बैट्समैन को,
तब जाके ये स्कोर, अच्छा स्कोर आप खड़ा कर सकते हैं, एक अच्छा टारगेट अपोजिशन टीम को आप दे सकते हो। नए बैट्समैन सुलेमान, चलिए मैच की शुरुआत करें प्लीज, क्योंकि अब जब ढेर सारे मैचेस यहां पे होने हैं तो टाइम के अंदर अगर होता रहेगा तो फाइनल के वक्त हमें पूरा मैच देखने को मिल सकता है। क्योंकि क्या होता है, अगर जैसे जैसे डिले होगा तो आखिरी में जाके ओवर कम करने पड़ते हैं, फिर मजा नहीं आता लोगों को भी, खिलाड़ियों को भी। एक स्कोरर यहां पे चाहिए, क्योंकि स्कोरर का काम बहुत ही कठिन होता है और आपको कमेटी मेंबर को ये ध्यान रखना होगा, सपोर्ट करना होगा एक दूसरे को। देंगे लेकिन स्कोरिंग खतरनाक होता है। जाफर बॉलर, डिफाइनली की तरफ गेंद जाते हुए आराम से वहां पे एक रन जरूर मिलेगा विथ सिंगल। 24 इज द टोटल नाउ। सरफराज और आसिफ दो बैट्समैन, तीसरा ओवर है ना ये। बॉलर्स नेम जाफर, थैंक यू सर। नॉट प्लस पर टकन, नो मैच प्लान, वहां पे फील्डर है जरूर, एक रन फील्ड किया आप और बदले में 2 रन आसानी से मिलेंगे। लेफ्ट बॉल टू गो, राइट आर्म राउंड विकेट। क्या बात है, हवा में गेंद, हवाई फायर, जस्ट वेट एंड गॉन। रंगोन के ऊपर एक आसान कैच देता हुआ, वेल जस्ट कैच, आखिरी समय तक गेंद पर नजर फील्डर की। विकेट धीरे धीरे एक एक करके विकेट वापस पहली इनिंग में पहुंचता हुआ। इसके बाद मात्र 2 ओवर बचेंगे। मेरे ख्याल में मैंने पहले भी कहा, जहां पर 5 ओवर के मैच हो वहां पे कम से कम 65 या 70, 65 और 70 इफ यू आर इंक्रीजिंग योर रन्स इन द टारगेट देन इट विल बी अ गुड टारगेट फॉर द क्रिकेट। एक अच्छा टारगेट कहा जाएगा अपोजिशन टीम के लिए। बैट्समैन न्यू इन प्लेस, ठीक है आनंद, हाँ वहां से जरा बताते रहिए, थैंक यू आनंद। आनंद नए बैट्समैन, देखते हैं अपने टीम के लिए कितना आनंद दे पाते हैं रन बना के। रन का दारोमदार है इस वक्त दोनों ही बैट्समैनों के ऊपर। ये तीसरा ओवर चलता हुआ, 5-5 ओवर का ये टूर्नामेंट है। इस्माइल यूसुफ क्रिकेट लीग का ये भव्य क्रिकेट का महाकुंभ, इस्माइल कौर के बहुत ही सुंदर, इट्स ए ब्यूटीफुल ग्राउंड। इस तरह के ग्राउंड मुंबई उपनगर में काफी कम देखने को मिलते हैं। हमारा आपका सौभाग्य है जो इस तरह का ग्राउंड हमें मिला है क्रिकेट के इस टूर्नामेंट के लिए। चलिए खेल की तरफ बढ़े। और ये गए, काफी आगे निकल गए थे। चलिए जैसे ही ये मैच खत्म होगा, फ्रीडम 11 एंड सुमित 11 बोथ ऑफ द टीम्स आप प्लीज बी रेडी फॉर द टॉस। ग्राउंड पे रेडी रहिए। कैप्टन फ्रीडम 11 सुमित 11 के दोनों ही कैप्टन, आफ्टर दिस मैच योर मैच विल बी देयर, सो प्लीज डोंट गो एनीवेयर। कैप्टन प्लीज कीप इन योर माइंड, आफ्टर फिनिशिंग दिस मैच योर मैच विल बी देयर। जैसे ही समाप्त होगा आप दोनों के 26 इज द टोटल, 26 रन।
हाँ, जरा ध्यान रखेंगे ये स्कोरर हमारे, क्योंकि यही एक काम खतरनाक काम होता है। बैट्समैन नेम प्लीज। गणेश इज न्यू बैट्समैन इज ऑन द क्रीज नाउ। इसके पहले थे गजेश, आउट हो गए थे, अब ये है गणेश। देखते हैं अपने रन का श्री गणेश कैसे करते हैं। गणेश सामना करते हुए, ओह गुड बॉलिंग, डॉट बॉल। मैंने पहले कहा लिमिटेड क्रिकेट में अगर बैट्समैन को रन ना मिले तो बॉलर की तरफ से वो अच्छी गेंद कही जाती है। डॉट बॉल, कोई रन नहीं। स्कोर अभी भी 26 के योग पर रुका हुआ। नेक्स्ट बॉल टू गो, राउंड द विकेट, रिवर्स शॉट। ओ फील्ड कर लिया था लेकिन थोड़ी मिस्टेक वहां पे, और ये बदले में 2 रन लेंगे कि या नहीं। थर्ड अंपायर का इशारा किया, क्या बात है। चलिए टेक्नोलॉजी है हमारे पास, देखना पड़ेगा यहां पे। जस्ट वेट, जस्ट वेट। जस्ट वेट, वेट, वेट। एक मिनट, एक मिनट। क्या सूरज की किरणें भी है तो थोड़ा साफ दिखाई नहीं देता है, दिखेगा। जस्ट अ फ्यू मिनट्स, 1 मिनट। यस, गिवन आउट। थर्ड अंपायर डिसीजन गिवन आउट। काफी नजदीकी मामला था लेकिन आखिरकार कैमरामैन के लिए जोरदार ताली होना चाहिए। भले टाइम लिया, टेक योर टाइम, बट गिव द राइट डिसीजन इन एनी कंडीशन। गुड जॉब, अच्छी कोशिश की थी, लेकिन कहते हैं ना, सुनील भाई उर्फ बुत्तो, कहां भी हो जल्द से जल्द आइए। सुनील भाई उर्फ बुत्तो कमेटी बॉस के लिए। इसके बाद का मैच फ्रीडम 11 सुमित 11। मैंने पहले कहा टॉस के लिए बोथ ऑफ द टीम एज वेल एज द कैप्टन प्लीज बी रेडी फॉर द टैक्स। 6 विकेट। अरे मेरे दोस्त आइए, बहुत बहुत शुक्रिया आपका। यहां पे भी अच्छा, बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम प्लीज। विकी, क्या बात है, विकी कौशल नहीं, दुबे है ये, विकी दुबे। हाँ, चलिए मैच की शुरुआत करते हैं। टप्पा खाने के बाद, हालांकि बैट्समैन ने देखा अंपायर की तरफ, लेकिन अंपायर की नजर में गेंद बिल्कुल सही जा रही थी, किसी भी तरह का कोई इशारा नहीं किया, यानी कि गेंद बिल्कुल सही थी। स्कोर है अभी 27, स्कोर है 27। स्कोर को आगे बढ़ाना होगा, आक्रामकता लानी होगी। जाफर भाई ने बहुत अच्छी बॉलिंग करते हुए बैट्समैन को रोक के रखा हुआ है।
अगली गेंद जाफर भाई, विकी की गेंद थी ये, फील्ड कर लिया लॉन्ग ऑफ की तरफ और ये आगे निकल गए थे, लेकिन एक रन से संतोष। 28 विद सिंगल, 28 रन। All the times the people are watching this a huge cricket tournament on this Smile College. It's a beautiful ground located. इसके पहले ये गेंद एक बार फिर से रिवर्स शॉट और ये निकल जाएगी, गेंद बाहर निकल जाएगी। अंपायर का इशारा देखना होगा। यस, 4 रन, खूबसूरत स्ट्रोक। पहले से अपना मन बना लिया था बैट्समैन ने, गेंद का टप्पा देखा, बहुत ही शानदार रिवर्स स्वीप करके 4 रन अपनी टीम के लिए, बहुमूल्य 4 रन। $32 is the total now with this huge boundary, good boundary. चलिए अगले गेंद जाफर, हाँ विकी, सॉरी विकी, not plus put again. It's a chance of caught. Let us see what will happen. Yes, gone. Easy caught. कभी एक आध चौके लग जाते हैं, विकेट चली जाती है। इसलिए मैंने कहा दुनिया में क्रिकेट एक ऐसा खेल है, कब क्या हो nobody can say it. What will happen till last ball we will throw on the ground. आखिरी गेंद तक कुछ भी कहना मुश्किल होता है। 32 7 खिलाड़ी के नुकसान पर आप समझ सकते हैं। लेकिन मैंने पहले कहा जो 4 या 5 ओवर के मैच में पूरे विकेट शायद ही जाते हो, हालांकि होता है, ऑल आउट भी होते हैं, लेकिन ऐसा काफी कम देखने को मिलता है। बैट्समैन नेम प्लीज। विशाल। चार गेंदें हो चुकी, 2 गेंदें अभी भी बाकी। ये अगली गेंद, 8, 2 रन आसानी से। एक शॉट है, ओके ओके, एक कम है, 1 रन कम है, 1 ही रन मिलेगा। अंपायर ने इशारा किया 1 शॉट, 1 रन कम। अगले गेंद, 1 रन आसानी से और मिला। $34 इज द टोटल, 34 रन। हालांकि उतना ज्यादा स्कोर नहीं है। लास्ट ओवर को, फाइनल ओवर, यानी कि 6 गेंदें बाकी हैं। तो मेरे ख्याल में बैट्समैन को यह कोशिश करनी होगी जो 6 गेंदों में कम से कम 10 या 12 रन वसूल करे। लास्ट ओवर को, फाइनल ओवर इज रिमेनिंग। बॉलर्स नेम प्लीज। रोहित। आखिरी ओवर, रोहित के हाथों में गेंद, और रोहित की कोशिश होगी जो बैट्समैन को कैसे बांध के रखें, और बैट्समैन की कोशिश होगी जो किस तरह से रन चुराएं। रोहित, राइट आर्म ओवर। रोहित, ओ कुछ खास फायदा नहीं, 1 रन जरूर मिला, और दौड़ पड़े, रन आउट का मौका है, लेकिन देखना होगा, नहीं, 2 रन मिल गए, अच्छी रनिंग। 36 कल्स ऑफ रन दिया, 36 रन, गुड रनिंग। यस यस, ऑल द टाइम वन टू बैट एंड 1 or 2 run if you are running very fastly,
कट की आवाज वहां पे एक एक रन मिल गया। हाँ, अच्छा अच्छा अच्छा, रन आउट हो गए, क्योंकि इतना लंबा यहां से कुछ खास पता नहीं चलता। रन आउट। स्कोर ये मेरे ख्याल में 8 हुआ, विकेट गिरा, 8 खिलाड़ी आउट हो गए। बैट्समैन नेम प्लीज, न्यू बैट्समैन गोइंग ऑन द क्रीज नाउ। राज। अच्छे नाम के पोस्टमार्टम तो मत करिए भाई। राज, चलिए राज क्रीज पर। अब इनके बैटिंग में क्या राज छुपा है वो अभी इस ओवर में पता चलेगा। आखिरी ओवर चल रहा है, अगर एक आध चौके लग जाएं तो थोड़ी सी स्कोरिंग टारगेट है वो बढ़ सकती है, एक फाइटिंग स्कोर खड़ा कर सकते हैं। लेट्स सी व्हाट विल हैपन। अगली गेंद थर्ड मैन की तरफ, एक रन आसानी से मिलेगा, एक रन मात्र। रोका, अच्छी गेंदबाजी, यस। इनकी तारीफ यहां से है गेंदबाजों की, जो अच्छे लेवल पे क्रिकेट खेलते हैं। मौका यहां पे, यस, आउट, 9 विकेट। आखिरी जोड़ी मैदान पे। चलिए इसके बाद का मैच के लिए तैयार है, हालांकि एक इनिंग बाकी है। फ्रीडम 11 सुमित 11 के बीच आफ्टर फिनिशिंग दिस मैच, उसके बाद आपका मैच होगा, लेकिन तैयार रहें। लास्ट विकेट, आखिरी जोड़ी मैदान पे। स्कोर का जहां तक सवाल है, उतना अच्छा स्कोर तो मैं नहीं कहूंगा, लेकिन अभी भी एक आध अगर गेंद है, एक आध चौके अगर लग जाए तो जरूर ये फाइटिंग स्कोर हो सकता है। जी हाँ, दो गेंदे बाकी आखिरी ओवर की। चलिए क्लीन बोल्ड, यानी पूरी टीम आउट हुई, पहली बार मैंने देखा। 37 पे ऑल आउट, उतना अच्छा स्कोर मैं नहीं कहूंगा, लेकिन फिर भी ये क्रिकेट है। अगर आपकी बॉलिंग अच्छी हो, फील्डिंग अच्छी हो, तो मैच का पासा आप पलट सकते हो, ये मैं गारंटी के साथ कह सकता हूं। क्योंकि मैंने पहले भी कहा है एक राउंड पे, अब इसके पहले भी रविवार को कहा था गोरेगांव में, जो दुनिया में क्रिकेट एक ऐसा खेल है, नोबडी कैन से टिल लास्ट बॉल विल बी थ्रोन ऑन द ग्राउंड। आखिरी गेंद तक कोई नहीं कह सकता जो नतीजा क्या होगा। चलिए इसके पहले मेरे दोस्त से मैं रिक्वेस्ट करूंगा अगले 5 ओवर के लिए, प्रसाद भाई है ना, हेलो, नेक्स्ट मॅच फ्रीडम 11 बनाम सुमित 11. पप्पू गुप्ता जर कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. पप्पू गुप्ता, आप जहाँ का भी हो, आप जल्द से जल्द सा. ग्राउंड कमिटी पप्पू गुप्ता कमी गेले. फ्रीडम 11 सुमित 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी या. प्लीज बोथ कॅप्टन कम इन टू द टॉस.
फ्रीडम 11 सुमित 11। दोनों कैप्टन को गुजारिश है कि आप जल्द से जल्द टॉस के लिए आ जाइए। IY क्रिकेट ग्रुप आयोजित दिनेश 11 पुरस्कृत इस्माइल युसुफ क्रिकेट लीग 2025। ये नहीं करता हूँ मैं। इसके बाद तो मेरा फ्रीडम 11 कॅप्टन, फ्रीडम 11 कॅप्टन टॉस साठी यायचं आहे। चला बॅटर पाठवा। गीतांजली 11 टीमचा एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये। टॉस होतोय यानंतरच्या मॅचचा। फ्रीडम 11 बनाम सुमित 11 असा सामना असेल। यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी पाहतोय। आकाश गुप्ता हा गोलंदाज षटक क्रमांक पहिल्या टाकण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाजी मार्कडे पहिल्या षटकाचा खेळ सुरू। 38 धावांचं लक्ष। स्ट्रायकिंग एंडला विकी, नॉन स्ट्रायकिंग एंडला निनाद। 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। पॉवर प्ले षटक घेऊन सज्ज होते गोलंदाज। पहिला चेंडू आकाश गुप्ता यांचा ऑफडिकच्या बाहेर डिलिव्हर केला होता। अतिशय वेगाने चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉलने सुरुवात झाली। 38 धावांचं लक्ष 38 चं टार्गेट घेऊन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय। विकी ऑन स्ट्राइक। पहिला बॉल डॉट। साडा बॅटने खेळायचा प्रयत्न। बॅटची कट। चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून मागील क्षेत्रात मार्गस्थ झालाय। चेंडू जाऊन थेट सीमारेषेच्या बाहेर थांबतोय। 4 धावांसाठी चौकार। चौकार भेटतोय फलंदाज विकी यांच्या बॅटमधून। चौकार स्कोर कार्डवर गणला जातोय। बॅटची कट लागली होती त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला। नशिबाची साथ ही बॅटिंग करणाऱ्या टीमला 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग हा करायचा आहे आणि 4 धावा या स्कोर कार्डवर। पहिला बॉल डॉट टाकला होता आकाश गुप्ता यांनी। त्यानंतर बॅटची कट लागून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला। पॉवर प्ले षटक बंधन आहे क्षेत्ररक्षकांसाठी की दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर राहू शकतात। नेक्स्ट बॉल आकाश गुप्ता।
कट केलाय, सुंदर फटका, नजाकत दाखवले थर्डमॅन. बॉर्डर लाईनच्या बाहेर फलंदाज विके यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. 38 धावांचा पाठलाग आणि 2 चौकार पहिल्या षटकामध्ये इथे विके यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. या आधीचा चेंडू पाहिला, बॅटची कट लागली, विकेट किपरच्या डोक्यावरून चौकार गेला. त्यानंतर एक वेगवान चेंडू, फक्त दिशा दिली गेली विके यांच्या बॅट मधून. दरम्यान बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा आकाश सज्ज होत आहेत. अजून थोडासा दबाव असेल आकाश यांच्यावर. 2 चौकार आलेत, 8 धावा आल्या स्कोर कार्डवर. यावेळी पुढे सरसावत फटका खेळायचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अडतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 कमी धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. तसेच आमच्या या स्पर्धेदरम्यान रणजीपटू सन्माननीय अमोल राणे सर यांचं आगमन झालंय. इस्माईल युसुफ क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप स्वागत. पण व्यासपीठावर बसायचं आहे, त्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. रणजीपटू सन्माननीय अमोल राणे सर. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय झेल. विकेट सोबत फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बसतोय गीतांजली इलेव्हन क्रिकेट टीमला. फलंदाज निनाद बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन शिकार या मॅच मध्ये होतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 9. एका गड्याच्या मोबाईलात 9 ही धावसंख्या आपण पाहतोय. अजून 29 धावांचं लक्ष स्ट्रायकिंग एंडला विके आहेत. आशिष नॉन स्ट्राईक एंडला आशिष. त्यावेळेस पहिला बॉल दांड्या गोल केल्यात फलंदाजाच्या, त्रिपुरा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज विके यांना माघारी परतावं लागेल. महेश यांचा पहिलाच बॉल जाऊन आदळतोय स्टँडवर. त्रिफळा उद्ध्वस्त झाल्यात. फलंदाज विके यांना देखील माघारी परतावं लागेल. 38 धावांचं लक्ष तसं मोठं नाहीये, परंतु क्रिकेटच्या मैदानावर कोणतंही लक्ष मोठं नसतं अगर ते छोटं नसतं. 38 धावांचा पाठलाग करत असताना दुसरा धक्का बसतोय गीतांजली इलेव्हन क्रिकेट टीमला. ईदगा टायगर्स हा क्रिकेट संघ आपण क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत केली गोलंदाजीमध्ये. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला इथे फलंदाज विके यांना माघारी परतवलंय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहित पहिला बॉल फेस करत असताना झेल उडालाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का. आल्या पावलीच मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फलंदाज बाद झालाय.
रोहित जो या टीमचा महत्वाचा खेळाडू होता, त्याच्याकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या, परंतु इथे रोहित बाद झालाय. पहिल्याच बॉलला कॅच आउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. महेश षटक क्रमांक 2 हाताळत असताना जबरदस्त गोलंदाज नजरानं पेश करतायत. पहिल्या बॉलला इथे त्रिफळाचित केलं बॅटर विकी यांना, त्यानंतर रोहित यांना कॅच आउटच्या स्वरूपात बाद केलंय. 2 धक्के बसलेत. आता ऑन हॅट्रिक चेंडू असेल, हॅट्रिकची संधी असेल. बॅटिंग संघ आता थोडासा दबावात असेल. सन्माननीय चंदन शिरवलकर यांच्याकडून पारितोषिक येते. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रशांत नो बॅटर प्रशांत मैदानात दाखल झालाय. ऑन हॅट्रिक चेंडू इथे फेस करताना पाहायला मिळेल. महेश जबरदस्त गोलंदाजी, 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय सन्माननीय चंदन शिरवलकर यांच्या माध्यमातून. पहिली हॅट्रिक इथे नोंदवली जाईल का या स्पर्धेमधील. पुढे विकेट कट केलाय चेंडूला. शॉर्ट स्क्वेअरलेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील, करतील परतावा. एक धाव, सिंगल धाव घेतले. स्ट्राईक रोटेट होते. एकेरी धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 10. 38 धावांचा पाठलाग. धावसंख्या 10. षटक क्रमांक चालू आहे. दुसरा पॉवर प्लेचे षटक. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 या सगळ्याच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. वेसा पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली गेली. आत्मविश्वास पहा. तिथे पंच इट इज नॉट आउट म्हणून सांगतात. जोराने अपील केली गेली होती फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट. या क्षेत्रात आपण क्षेत्ररक्षक 30 या बाहेर पाहतोय. यावेळी सुंदर फटका, इनसाइड आउटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आकाश गुप्ता झेलच्या खाली गेलाय. टिपलाय झेल. फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. गीतांजली इलेव्हन क्रिकेट संघाचा बॅटर माघारी परततोय. आशिषला इथे माघारी परतावं लागेल. हा सामना नक्कीच रोमांचक होईल, रोमहर्षक होईल, यात वादच नाही. 38 धावांचा पाठलाग करत असताना गीतांजली इलेव्हन क्रिकेट टीमचे एका मागोमाग एक गडी इथे बाद होत आहेत. महत्वाचे धक्के बसतायत. 19 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि अजून 28 धावांची आवश्यकता. 19 चेंडू 28 धावा गीतांजली इलेव्हन क्रिकेट टीमला विजयासाठी. नो बॅटर उमेश. उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बॅटिंग साठी आपण पाहतोय उमेश यांना. इस्माइल युसुफ क्रिकेट क्लब आयोजित दिनेश इलेव्हन पुरस्कृत इस्माइल युसुफ क्रिकेट लीग 2025 पहिले पर्व आपण पाहतोय. पहिल्या पर्वातील एक यशस्वी आयोजन, नीटनेटका आयोजन, सुनियोजित आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं. .22 यार्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा युट्यूब लाईव्ह दाखवली जाते. अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट, सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय. बॅटर उमेश मैदानाच्या दाखल झालाय. स्ट्रायकिंग इनला गोलंदाज महेश. जबरदस्त कामगिरी. या षटकात आतापर्यंत 3 गडी बाद केलेत आणि फक्त 1 धाव खर्च केली गेली आहे. बॅकफुटला सतत फटका खेळायचा प्रयत्न. बॅट चिकट मागील क्षेत्रात चेंडू मार्गस्थ झालाय आणि झपाट्याने 1 धाव इथे पूर्ण केली गेली आहे. धाव चोरली गेली आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 11. 3 धक्के दिले आहेत या ओव्हर मध्ये. महेश यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे, कौतुक करावं लागेल. वाखाणण्याचं गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज महेश यांची पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, परंतु दुसरं षटक कलाटणी देऊन गेलंय मॅचला. आता तर आपण पाहतोय समीकरण 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे 9 धावा करायच्या आहेत. प्रति षटकामागे 9 धावा, अशा 27 धावा गीतांजली इलेव्हन क्रिकेट टीमला विजयासाठी. धावसंख्या 11. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत.
आपण घेऊयाच. चेतन हे इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात या मॅच मध्ये. नक्कीच इम्पॅक्ट टाकतील का या मॅच मध्ये. कलाटणी तर मिळाले दुसऱ्या षटकामध्ये. महेश यांनी पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांचकता आणले. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा गेल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा, त्यामध्ये 3 गडी बाद केले आहेत. स्ट्राईक एंडला उमेश, नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत हे फलंदाज आपण पाहतोय. 18 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 महत्वपूर्ण षटक. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा आल्यात. गडी बाद झाले 4. थोडासा दबावामध्ये असेल बॅटिंग करणारा संघ गीतांजली 11, परंतु या दबावामधून बाहेर यायचं असेल तर आत्मविश्वासाने खेळावं लागेल. स्ट्राईक एंडला उमेश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत आहेत. आता तर 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे. डीप पॉईंट मध्ये आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मिड विकेट या क्षेत्रात आपण क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. पहिला बॉल कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका. आपण थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक स्लिप मधून जातोय, चेंडू अडवतोय, करतोय परतावा. तोपर्यंत फक्त एकच धाव काढली गेली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न ते होतोय प्रशांत यांचा. एक धाव आली. धावसंख्या देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते धावपलकावर 12 धावा. समीकरण बदललंय. 17 बॉल विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. सतरा चेंडू आणि 26 धावा. ओव्हर पिच यॉर्कर लाईनचा चेंडू बॅटरला बीट केलंय, थांबवलंय, रोखून धरलंय, जकडून धरलंय या मॅच मध्ये या चेंडूने. मात्र समीकरण बदललंय. पुनश्च एकदा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल इथे दबाव टाकतील बॅटिंग करणाऱ्या संघावर. डॉट बॉल आत्मविश्वास उंचावतील फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. 38 धावांचं लक्ष अगदी छोटं लक्ष होतं, परंतु या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4 गडी लवकर बाद झाले आणि दबाव हा वाढला बॅटिंग करणाऱ्या संघावर. परंतु एखादा मोठा फटका हा दबावामधून बाहेर आणेल. फटका आलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. डीप मध्ये चेंडू आता क्षेत्ररक्षक लांबून येईल, चेंडू अडवेल करेल, परतावा. तोपर्यंत पाहूया 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. एकेरीचं रूपांतर दुहेरी. 2 धावा देखील खूप महत्वाच्या ठरणार आहे. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पोचली धावपलकावर 14 38 धावा इथे करायच्या आहेत. 38 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ. इम्पॅक्ट प्लेअर चेतन यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. लेफ्ट आर्म मारा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओव्हर पिच मोठा फटका. लॉंग ऑन ला झेल टिपला गेलाय. सुंदर कॅच टिपली गेले आकाश गुप्ता यांनी. जबरदस्त कॅच. कॅचेस विन द मॅचेस. जितो कॅचेस जितो मॅचेस. कॅच टिपली आहे ते. विकेट आलाय. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रशांत यांच्या स्वरूपात. आता तर पुन्हा एकदा थोडासा दबाव हा वाढणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर. नो बॅटर असद मैदानात दाखल होते बॅटिंग साठी. 14 बॉल विजयासाठी 24 धावांचं लक्ष. 24 धावांची गरज. 14 चेंडू मध्ये आता करायचे 24 धावा. समीकरण थोडस जड आता झालंय, कारण विकेट्स जास्त पाहायला भेटतात आपल्या स्कोर कार्डवर.
बॅकफुटला सरकत खूप चांगला फटका पुल केले या चेंडूला. चेंडू अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये जातोय. चेंडू अडवला गेला तोपर्यंत फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फिल्डिंग करणारी टीम ईदगाह टायगर्स या टीमने फलंदाजीमध्ये थोडीशी कमी पडली, परंतु गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरीच्या जोरावर या मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलंय. परंतु मॅच अजून संपलेली नाही. हा सामना संपलेला नाही. अजून इथूनही कोणीही जिंकू शकतं, कारण हा सामना अजून डोलायमान स्थितीमध्ये आहे. रोमांचक सामना, रोमहर्षक सामना आपण पाहतोय. उमेश यांच्या बॅट मधून एक मोठा फटका. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगला झेल सोडलाय आणि चेंडू थेट जाऊन पडतोय सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी उमेश यांच्या बॅट मध्ये आलाय तडाखेबंद फटका, धमाकेदार षटकार. ही कॅच नव्हती, ही मॅच होती. कॅच सोडली गेली. सन्माननीय अजित दादा सावंत यांच्याकडून या षटकारासाठी 21 धावसंख्या 21. 12 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. उमेश यांच्यासाठी पारितोषिक आलंय सन्माननीय अजितदादा सावंत यांच्याकडून. जोगेश्वरी बॉयज 50+ चे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय आमच्याकडे उमेश यांच्यासाठी. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 17 धावांचं लक्ष. 21 धावसंख्येवर 5 गडी बाद झाले. पहिल्या 3 षटकांमध्ये 7च्या धावगतीने धावसंख्या रचली गेली, परंतु 12 बॉल आता 17 धावा. गोलंदाजी मार्कडे आता राज सज्ज झालाय. 12 बॉल विजयासाठी 17 धावा. चला सामना फास्ट चालू करायचा आहे. आपल्यासाठी वेळेचं बंधन देखील आहे, कारण आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने इथे खेळवायचे बाकी आहेत. इस्माईल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 चा थरार आपण पाहतोय. आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसातील महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. दुसरा गीतांजली 11 बनाम ईदगाह टायगर्स. 12 बॉलचा खेळ बाकी. विजयासाठी 17 धावांचं लक्ष. 12 चेंडू 17 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सज्ज झालेत. असद राज डावखुऱ्याचा गोलंदाजचा लेफ्ट आर्म गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कडे पाहतोय. राज स्ट्रायकिंग एंडला. असद 12 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांचं लक्ष. हे मॅच रोमांचक स्थितीमध्ये पोहोचले. गीतांजली 11 बनाम ईदगाह टायगर्स. पहिला बॉल टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने कट केलाय. डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्राइक एंड वरून पावलं वळली, परंतु स्ट्रायकिंग एंड वरून नकार आला. चांगला निर्णय होता, अन्यथा रनआउट देखील होऊ शकला असता फलंदाज. आपण पाहतोय उमेश सज्ज होत आहेत. यावेळेस टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू होता. बॅटरला बेट केला, त्यानंतर विकेट किपरला बेट केला. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. इट इज नो बॉल. एक्स्ट्रा चेंडू आमच्या नो बॉलचा 1 रन, 1 धाव धावून काढले आणि 3 धावांची पेनल्टी. एकूण 5 धावा या चेंडूवर मिळणार आहेत. आपण आपल्या व्यासपीठावर पाहतोय सन्माननीय अमोलजी राणे सर. जोगेश्वरी मधून एकमेव प्लेयर आहेत ज्यांनी रणजी साठी रिप्रेझेंट केलंय. या जोगेश्वरी करून ते सन्माननीय अमोल राणे सर आहेत आमच्या व्यासपीठावर. नो बॉल आलाय. फेट असेल. पाच धावा इथे मिळणार आहेत. तुझा सामना सुरू करा. फेट असेल.
11 चेंडू विजयासाठी 11 धावा. नहीं मत मत बॉलर कोण आहे? थ्रेडचा इशारा येतोय पंचांचा. गोलंदाज सज्ज होत आहेत. सुलेमान, चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावते. डॉट बॉल आलाय. 10 बॉल विजयासाठी. आता 11 धावांचं लक्ष असेल. 11 धावा या विजयासाठी आवश्यक असतील. गीतांजली 11 क्रिकेट टीमला 10 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. गोलंदाज सुलेमान यांनी चांगली सुरुवात केली आहे. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. याही वेळेस डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले आहेत. चांगली गोलंदाजी सुलेमान यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नो बॉल आला, त्याच्यावर तब्बल 5 धावा इथे मिळाल्या होत्या. 3 धावा पेनल्टीच्या स्वरूपात, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाला इथे फायदा झाला होता. परंतु त्यानंतर सुलेमान जसे गोलंदाजीला आले तसे मात्र सलगचे 2 चेंडू हे निर्धाव पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उडवलाय चेंडू. हवाई मार्गाने चेंडू सफर करतोय, परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय जाईल. विकेटचं पतन. फलंदाज इथे होतोय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर असद. आठ चेंडू विजयासाठी 11 धावा. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. गीतांजली 11 या टीमला 8 बॉल मध्ये 11 धावा. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आशिष पटेल. सुलेमान यांनी जबरदस्त गोलंदाजीचा नजराना पेश केलाय. 8 चेंडू विजयासाठी 11 धावा. आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावर रणजीपटू अमोलजी राणे सर हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. जे एकमेव क्रिकेटपटू आहेत जोगेश्वरी मधून त्यांनी रणजीसाठी रिप्रेझेंट केलंय. यावेळी वेळेस झेल उडालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. याही वेळेस चूक केली गेली नाहीये. झेल टिपला गेला. बॅक टू बॅक दुसरा धक्का. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 11 बॉल 11 धावांची आवश्यकता होती आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये सुलेमान या गोलंदाजाने कमाल केली आहे. तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकलेत आणि त्यामध्ये 2 गडी बाद केले आहेत. ऑन हॅट्रिक चेंडू. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी आता धावांची आवश्यकता असणार आहे. 11 7 चेंडू 11 धावा. ऑन हॅट्रिक चेंडू. हॅट्रिक बॉल असणार आहे. या स्पर्धेमधील पहिली वहिली हॅट्रिक नोंदवण्याचा कारनामा इथे गोलंदाज सुलेमान करतील का, हा प्रश्न चिन्ह तर आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मिळेल. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राहुल राहुल कौन है इसका नाम क्या? राजा भाई कौन गया अभी? ए बैट्समैन कौन गया बैट्समैन? राजा भाई बैट्समैन कौन था? विशाल विशाल नारकर. 7 बॉल मध्ये विजयासाठी आता 11 धावांची आवश्यकता. ऑन हॅट्रिक चेंडू. विशाल नारकर फेस करताना पाहायला भेटेल. स्ट्रायकिंग एंडला कट केलाय. पहिला बॉल चांगला फटका पाहायला भेटेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळले. हरणाचा वेग. चित्त्याची चपळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज दाखवत आहेत. 2 धावा कंप्लीट केले गेले. 2 धावांचे स्कोर कार्ड मध्ये होते बदल. धाव संख्या 29. 6 बॉल विजयासाठी आता आवश्यकता असणार आहे 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. कौन जीतेगा कौन हारेगा आने वाली 6 गेंदे हमें बताएगी. 6 चेंडू विजयासाठी 9 धावा.
7 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. 6 बॉल विजयासाठी आता आवश्यकता असणार आहे 9 धावांची आणि गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज झालाय. आकाश गुप्ता या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. आकाश गुप्ता 7 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 9 धावा. पहिला बॉल बॅटची कट ठोस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. इट इज 4 रन्स. चौकार. फिल्डिंगचं देखील खूप महत्व आहे क्रिकेटच्या मैदानावर. तुम्हाला एक धाव वाचवावी लागेल, धाव सेव्ह करावी लागेल. आकाश थोडासा नाराज पाहायला मिळतोय, परंतु अजून आकाश मॅच ही संपलेली नाही आहे. इथूनही मॅच कोणीही जिंकू शकतो. 5 बॉलचा काही शिल्लक राहिलाय. विजयासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 5 धावा. तसेच मयूर स्पोर्टचे मालक सन्माननीय साई भालेकर हे देखील उपस्थित आहेत. विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसायचंय. साई भालेकर आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसा. नेक्स्ट बॉल 5 बॉल 5. सुंदर चेंडू टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलला चौकार, त्यानंतर चेंडू निर्धाव गेलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी आता धावांची आवश्यकता असणार आहे 5. जबरदस्त सामना, रोमांचक सामना आपण पाहतोय, रोमर्षक सामना पाहतोय. पुढे सरसावत फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट ड्राईव्ह केले. चेंडूला ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक खूप लांबून येत आहेत, परंतु त्यांना चेंडू बेट करतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी दुसरा चौकार या ओव्हर मध्ये आलाय. आता मात्र समीकरण बदललंय. 1 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू 1 धावा. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. आकाश गुप्ता थोडासा नाराज व्हायला मिळतोय. पण पहिल्या बॉलला इथे चेंडू अडवला गेला असता, थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर असता, परंतु तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. त्यानंतर दबाव क्रिएट झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. चेंडू निर्धाव आला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर चौकार मारला. चांगले बॅटिंग आपण पाहतोय. उमेश या मॅच मध्ये खूप चांगला खेळ उमेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी केली आहे. 1 षटकार 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा, 7 चेंडू आणि 17 धावांची खेळी आतापर्यंत उमेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये उमेश यांनी खेळलंय. कॅल्क्युलेट क्रिकेट आपण पाहतोय उमेश यांच्या माध्यमातून. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. अटॅकिंग क्षेत्ररक्षक सजवलं जाते. अगदी जवळ सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. आकाश नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज होतोय. पंचांकडे इथे अपील केली गेली होती, परंतु पंच इट इज नॉट आउट आणि तत्पूर्वी 1 धाव इथे पळून काढली गेली आणि ते विजयी होतोय. गीतांजली 11 या मॅच मध्ये विजयी होतोय. विजयी संघाचा